डिंपल, काय झालं आता? का आलीस? अहो आर्या मॅडम आली होती हॉटेलवर चौकशीसाठी. काय? तू काय सांगितलं नाहीस ना? मला काही येड लागले का सांगायला? मी काही सांगितलं नाही. तेच चांगलं तुझ्यासाठी. असंही त्या दोघींना तर काय करावं कळत नसेल, आणि एक दिवसात असा कुठला पुरावा शोधून आणणार आहेत माझ्या विरुद्ध काय माहिती. राहू द्या डॉक्टर, एवढी खुश व्हायची गरज नाही. मला नाही वाटत त्या आर्या मॅडम लगेच हार मानतील म्हणून. माझं सोड, ती आर्या काय बोलली ते सांग. अहो त्या मला म्हणाल्या, तुझं डॉक्टरांबद्दल मला खरं नाही ना सांगितलं तर तुला जेलमध्ये टाकल. अरे वा, चांगलंय की मग हे. आता हसायला काय झालं तुम्हाला? नाही काय, तुला मला इथे भेटायला यावं लागतं. मलाही तुझ्याशिवाय करमत नाही ना. तू इथे आली तर बरं पडेल सगळं. इथं पार टेन्शननी माझा जीव चाललाय आणि तुम्हाला मस्करी सुचतीये ना? मी नाही, आर्या आणि दिव्या ही केस मस्करीवारी घेत आहेत. जी चूक नव्हती करायला पाहिजे ती चूक करतायत. तू काळजी करू नको, मी असताना तुला काहीही होणार नाही. राहू द्या, आधी तुम्ही स्वतःला सोडवा म्हणजे झालं. मला काही होणार नाहीये. मी इथून सही सलामत सुटणार आणि हे ठरलंय. तू फक्त बाहेर सांभाळून घे, शांत राहा, कोणाला काही सांगू नको. तू घाबरलीस तर लोकांना तुझ्यावर शक येईल, त्यामुळे शांत राहा. तुला ऍक्टर व्हायचं ना, मग तुला काहीच माहिती नाही अशी ऍक्टिंग कर. हे काय बोलताय तुम्ही? मी आता तुम्हाला ओळखत पण नाही आणि मला काहीच माहित नाही. कोण आहे तुम्ही? डिंपल, तुला ऍक्टिंग कर बोललो, ओव्हर ऍक्टिंग नाही. राहू द्या, तुम्हाला तर कशाचं कौतुकच नाही. करते मी बरोबर ऍक्टिंग. आती हूँ. डिंपल, अगं काय म्हणत काय होते ते आर्या मॅडम? काय काळजी करायचं कारण नाही ना? तुला त्रास तर नाही ना दिला? नाही. अगं मग मधीच कशा काय आल्या तुला भेटायला? डिंपल, तू डॉक्टरांबद्दल काय वाईट वंगाळ तर बोलली नाही ना बाया? पण काय ग, डॉक्टरांना कधी सोडतात काय बोलल्या का? मम्मी, डॉक्टरांना शिक्षा व्हावी ना, त्यासाठी त्यांचे लय प्रयत्न चालू आहेत बघ. मम्मी, त्यांना कसं विचारणार डॉक्टर सुटणार आहेत की नाही ते? मला तर वाटते ते दिव्या मॅडम आणि आर्या मॅडमचा प्लॅन असणार आहे डॉक्टरना अडकवण्याचा. त्यामुळे मला नाही वाटत डॉक्टर लवकर सुटतील म्हणून. अरे पण आता सगळं डॉक्टरांच्याच बाजूने घडतंय ना? पण पप्पा, कोर्टातली कामं किती अवघड असतात तुम्हाला माहित आहे ना? त्यात डॉक्टर एकटे पडलेत, त्यांच्या विरोधात साक्ष देणारे किती जण आहेत तुम्हाला माहित आहेत ना? वय बरोबर आहे बाया तुझं. समधी मिळून ना पाक डॉक्टरांना अडकवायला बघतात. आता त्या दोन मॅडम काय कमी होत्या म्हणून ते इन्स्पेक्टर आलेत नवीन. त्या दिव्या मॅडमच्या मनात काय चाललंय ना तेच कळना झालंय मला. डिंपल, त्यांना डॉक्टरांसंग लगीन तर नाही ना करायचं? नाही मम्मी, तसं काय बी नाही. मग का म्हणून अडकवतात त्यांना? ए अगं मम्मी, अगं किती प्रश्न विचारणार आहेस तू? मला तर आता असं वाटतंय मी डॉक्टर आहे आणि प्रश्न विचारणारी तू आर्या मॅडम आहे. असं काय बोलती ग? मग कसं आहे? बरं आहे का, मला लय भूक लागली. तोपर्यंत तुम्ही जेवणाचं बघा, मी फ्रेश होऊन येते. हा बर, जा. हवालदार साहेब, हवालदार साहेब, अहो इथे पिण्यासाठी पाणी नाहीये. हवालदार साहेब,
हे जेल इतकं स्ट्रिक्ट असताना हे कुलप उघडं ठेवूच कसं शकतात? आजूबाजूलाही कोणी नाहीये. मी इतका वेडा नाहीये दिव्या सिंग की मला कळणार नाही हा ट्रॅप आहे. साहेब, हो साहेब, दिवसिंग पाला साहेब, हो साहेब, लवकर साहेब. ए वट वट वट. ए कुठे गेला? कुठे गेला? कुठे गेला? काय झालं? साहेब, दिवसिंग पाला साहेब. काय देवीसिंग पळाला? पवार ताबडतोब सगळीकडे नाकाबंदी करा. काही झालं तर तो सापडला पाहिजे. हो साहेब. इन्स्पेक्टर शिंदेना फोन केला पाहिजे. त्यांच्यामुळं माझी नोकरी जाईल. काय झालं? तुम्ही सगळे इथे काय करताय? कुठे गेला होतास? मी काय नाही, इथेच आंघोळीला गेलो होतो. तुमच्या हवालदाराने लॉक नीट लावलं नव्हतं, म्हटलं आंघोळीला जाऊन यावं. हाय काळे साहेब, असं लॉक लावतात का? एखादा गुन्हेगार पळून गेला असता म्हणजे सरकारकडून पगार घेता ना तुम्ही, मग अशी कामं करता का? हाय, एखादा कुख्यात गुन्हेगार इथून जर का पळून गेला असता कितीला पडलं असतं बरं ते? हे तू शिकवायची गरज नाही. नाही साहेब, मी शिकवत नाहीये, मी चांगल्यासाठीच सांगतो ना तुमच्या. तुम्ही मला उगाच गुन्हेगाराच्या नजरेतून बघताय. मी गुन्हेगार नाही हो, मला खूप त्रास होतो कोणी असं मला बघितल्यानंतर. मी जर का खरंच गुन्हेगार असतो तर इथून पळून गेलो असतो ना, असं थांबलो नसतो इथे. पण मला सन्मानाने इथून बाहेर जायचंय. कोर्टापुढे मी हे सिद्ध करणार आहे की मी निर्दोष आहे. ए वाद झाली तुझी नाटकं. काळे तो टॉवेल घ्या आणि लॉक करून या. साहेब, त्याच्या बोलण्यात पॉईंट आहे साहेब. जर खरा गुन्हेगार असता तर तो काल रात्री पळून जायला त्याला चान्स होता. दुसरा कोणी असता तर नक्की पळून गेला असता साहेब. पळाला ना तो. कुठे गेलाय? त्याला फॉलो करत राहा. नाही मॅडम, आपला प्लॅन फसला. काय? हो मॅडम, अहो तो जेलमधनं पळालाच नाही. तुम्ही लॉक ओपन ठेवलं नव्हतं का? मॅडम, अहो तुम्ही जे काही सांगितलं ते सगळं केलं तरी तो बहुत शातिर है वो. उसको पता चल गया होगा. उगाच पोलिसांना एवढे दिवस तो गुंगारा देत नव्हता. मॅडम, मग आता आज कोर्टात तारीख आहे. हो, कोर्टात कळेलच काय आहे ते. ओके. टोन्या, कशाला चढतोस? लागेल की? नाही लागत. टोन्या, अरे आली का रे ती बाजाची गाडी? नाही, अजून नाही आली. हे आजे, ऐक आजे, मी आपण येऊ का कोर्टात? तिथे काय गट्टूळ पुरलंय वय? ते उकरायला येतच. ग बस तिथं, कोण आलं नाही ते बघ. आता इथं कुठं कोण येतंय? कोण पण नाही येत. कुणी येत नाही, तू घेऊन येतो इथं. खबरदार कुठल्या पोरीला इथं आणलं तर. ए मम्मी, काय ग तू? अगं लगीन पण तिथेच करतीस आणि मी कुणाला खेळायला पण घेऊन यायचं नाही वय इथं. नाही आणायचं. अगं त्याच्यावर काय भरोसा नाही. आपण हायतावर नाही म्हणाल आणि आपण गेलो की गाव गोळा करून घेऊन येईल. असं कसं घेऊन येईल? थांबा, त्याला कोंडूनच ठेवती. ए नाही मम्मी, नाही बाबा कुणाला घेऊन येणार. नाही. अगं त्या पोराच्याच काय नुसतं माग लागली. या पोरीकडे बी बघ, बघ कशी पळून चाली. जरा तिला बी बोल की काहीतरी. ए आत्या, काय बी काय बोलतेस? मी काय पळून नाही चालली. मग ती बॅग घेऊन कुठं चालली? दाखव त्या बॅगेत काय ते. तुला काय करायचंय ग? आजपर्यंत माझ्या आई बापांनी मला विचारलं नाही आणि तू बरं माझ्यावर ध्यान ठेवते का? ध्यानच ठेवणार, कारण तू पळून बिळून गेली ना तर माझ्या माहेरची बदनामी होईल. काय बदनाम होणार नाही आणि झालीच ना बदनामी तर तू माहेराला येऊ नको. आहे बघितलं का कशी बोलती ती? हाय का तिला आपली मोठी आत्या आहे, तिचा मान ठेवावा. ते काय नाही, नुसतं आपलं मला हिडीस फिडीस करायचं आणि बोलत राहायचं. आहे मला ना आता हे सहनच होईना झालंय बघ. तू ना मला माझा हिस्सा दे आणि मोकळं कर. ए आलीस का हिश्श्यावर? काय दमडी मिळणार नाही. रड किती रडायचं आणि
बोंबलायचंय ती. डिंपल, अगं मला सांग की काय आहे बॅगेत? तू पळून तर चालली नाही ना? मम्मी आता तू पण मला आत्यासारखं बोलणार आहेस का? अगं खरंच या बॅगेत काहीच नाही. अगं मग मला सांग की. मम्मी अगं मी कोर्टात गेली ना मग तुला सगळं सांगेल. मम्मी फक्त एक प्रॉब्लेम झालाय. त्या आर्या मॅडमने ना मला धमकी दिल्या. त्या मला जेलमध्ये टाकणार आहे. समजा मला जेलमध्ये टाकलं तर तू मला सोडवशील ना बाहेर? अगं डिंपे, असं काय बोलू नको. आणि त्यांनी अडकवल्यावर म्या बरी गा बसीन? म्या गा बसणार नाही. आजे मैं तुला लगेच बघून. मैं कमी या शिंदे. मी साऱ्या आम्ही सगळीकडे शोध घेतला, बरीच ठिकाणं पालथी घातली, पण देवी सिंग विरुद्ध काही पुरावा मिळाला नाही आम्हाला. हो, दिव्यानं सांगितलं मला. मग आता कोर्टात जज साहेबांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार तुम्ही? तेच कळत नाहीये मला. आज जर का देवी सिंग सुटला तर एसीपी दिव्या सिंगची सगळी मेहनत वाया जाईल. मला नाही वाटत ती ही हार पचवू शकेल. आणि तुम्ही? ही केस आम्हा दोघींसाठी खूप महत्वाची आहे. जर का देवी सिंग सुटला तर त्याने ज्यांचे खून केलेत त्यांना कधीच न्याय मिळणार नाही. आणि तो नराधम अजून किती लोकांचे जीव घेणार आहे हे सांगता येत नाही. येऊ का? या शिकरे. सर, देवी सिंगच्या अस्तित्वाचा कागदोपत्री पुरावा मिळाला आपल्याला. काय? हो, एका पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डमध्ये चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. शिखरे, तुम्हाला कल्पना नाहीये ऐन वेळेला तुम्ही किती महत्वाची बातमी दिली. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग, आता तू गेलास. नमस्कार. डॉक्टर अजित कुमार देव उर्फ देवी सिंग यांची केस रंजक आणि निर्णायक वळणावर आलेली आहे. कोर्टात आर्या मॅडम अजित कुमारच देवी सिंग आहे प्रूव्ह करू शकतील का, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून राहिलेलं आहे. डॉक्टर अजित कुमार जवळच्या लोकांना डॉक्टर सुटतील याची खात्री आहे. डॉक्टर ज्या वाड्यात राहत होते त्या लोकांशी आपण संवाद साधूया. तुम्ही डॉक्टरांचे कोण? नमस्कार, मी बजरंग पाटील म्हणजेच बजा. अहो, मी डॉक्टरांचा कोण त्यापेक्षा डॉक्टर माझं कोण हे जास्त महत्वाचं आहे. डॉक्टर माझ्यासाठी देव माणूस आहेत. माझ्या मेलेल्या आईला डॉक्टरांनी जिथे केले तेव्हापासून डॉक्टर माझ्यासाठी देव माणूस होता. हा, तुम्हाला काय वाटतं डॉक्टर आज सुटतील की त्यांना शिक्षा होईल? अहो मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? डॉक्टर सुटणार म्हणजे सुटणारच 100%. हा, अहो मी तर तुम्हाला सांगतोय, आजच पोतं भरून नारळ घरी आणून ठेवलेत. प्रत्येक मंदिरात एक नारळ फोडणार आहे गावातला, एका बक्कीतच. हा, गुलाल उधळत उधळत डॉक्टरांना घरी घेऊन येणार आहे. आणखी पडीवन तुरळावडी कसं एका बक्कीतच. आणि कॅमेरा इकडे इकडे. अहो, माझा नवरा पण जेलात आहे हो. त्याची काय बी सुख नव्हती, त्याला तेवढं सोडवायचं बघा ना. लय उपकार होतील हो. माझा नवरा लय गरीब आहे. काय रे, बरोबर ना? मला पण प्रश्न विचारा. कसं मी आपण जवळचा माणूस आहे. हे टीव्ही दिसणार आहे ना? हा, टीव्ही दिसणार आहे. मग भारी. डॉक्टरांनी अख्ख्या जगाला दाखवून दिलंय त्यांना खोट्या केसमध्ये अडकवलं होतं. मग आणि पोलिसांकडे एक बी पुरावा नाही ह्यासाठी. नाही ना. मग आता मला सांगा, डॉक्टर कसं अडकताल? कशा अडकताल? तुझं काय चाललंय रे? एक तर तू बोल तर मी बोलतो. नाही, तुम्ही ह्याला 1-2 प्रश्न विचारा म्हणजे ह्याचा आत्मा जरा थंड होईल. मला सांगा, डॉक्टरांचा स्वभाव कसा होता? नंबरी, एकच नंबरी स्वभाव होता डॉक्टरांचा. हा, त्यांच्यासारखा स्वभावाचा माणूस उभ्या गावात, जिल्ह्यात, तालुक्यात, अहो जगात कुठे सापडायचा नाही. मला काय वाटतं माहितीये का, मला तरी वाटतं की माझी उदारी भागवण्यासाठी तरी त्यांना थोड्या वेळ सोडलं पाहिजे. है की नाही? उदारीचं प्रमाण सुरू केलं नाही. आम्ही ऐकलंय तुमच्या मुलीचं डॉक्टरांशी लग्न ठरलं होतं. वय की भर लग्नात डॉक्टरांना उचललं बघा त्या मॅडमनं. पण डॉक्टर हितनं सुटलं ना, लवकरच डिंपलचं त्यांच्याशी लगीन लावून देणार आहे. तुम्ही यायचं बरं का समजानी. आणि ते टीव्ही दिसणार आहे का आम्ही, आणि फोटो बी येणार आहे का सगळ्या पेपरात? दोन्हीकडे. काय सांगता डिंपी, तुला टीव्हीत दिसायचं होतं ना? या इकडे या. हिला विचारा, कॅमेरा हिच्याकडे करा. मम्मी अगं कसं सांगू तुला, मला असं नाही दिसायचं टीव्हीत. मला बडी हिरोईन होऊन टीव्हीत दिसायचं आहे. मग तुम्ही खुश असाल आज? हाँ, मैं आज बहुत खुश हूँ क्योंकि डॉक्टर छूटने वाले हैं ना. काय सुटणार नाही तो. माझं मन मला सांगतंय तो फसावला टाकणार म्हणजे लाटाकणार. मुडदा बसवला त्याचा लवकर. आव त्यांना अडवा, नाहीतर काय बाय बोलत्याल. तुझी तूच अडव, कोण 4 शिव्या खाणार? आजी तुम्ही सांगा, डॉक्टरांच्या बद्दल तुमचं मत काय?
अहो तो डॉक्टर नाही, कंपाऊंडर आहे, कंपाऊंडर. खुनी माणूस आहे तो. साध्या भोळ्या बायकांचं त्याने खून केल्यात. त्याला फाशी होणार आणि व्हायलाच पाहिजे फाशी त्याला. अजी तुम्ही तर त्यांच्या घरातले आहात आणि तुम्हीच असं बोलताय. अरे तुझ्या जीवाला उठला फोड तुझ्या. काय बी काय बोलतोयस रे? काय तो आमच्या घराबिरातला नाही, तो भाड्याने राहतोय माझ्या वाड्यात. आणि तुम्ही त्याची आहे ना अशी बदनामी करा की तो सुटलाच नाही पाहिजे, त्याला फाशीच व्हायला पाहिजे. म्हातारे माझं जरा वाईट ऐक की. तुला माहितीये का नाम्याच्या मॉल मधनं मिश्रेचा डबा आणलाय. डबा हा कुठे कुठे मग चल पट चल 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 पट. म्हातारे काय पण काय बोलत असतेस ग? काय डबी बी मिळणार नाही तुला. तुझ्या अशा बोलण्यामुळे डॉक्टर अडकायचं. अरे मग मला तीच पाहिजे. हड हड. ह्याला शॉक लागतो काय? नाही नाही हे कधी दाखवणार आहे? नाही म्हणजे दिवस वगैरे मला सांगून ठेवा आता. नाही मला थोडं बोलायचंय. बोला. काय माझी बायको पळून गेली तर ती ऐकत असेल तर बायको मला तुझी आठवण अजिबात येत नाहीये, तू अजिबात येऊ नको, मी लय खुश आहे. डॉक्टर आले डॉक्टर आले डॉक्टर आले डॉक्टर आले. तुम्हाला काय वाटतं डॉक्टर तुम्ही निर्दोष सुटाल? तुमच्या बाजूने केसचा निकाल लागेल. तुम्हाला किती खात्री आहे? 100% खात्री. एक मिनिट आपण नंतर डिंपल काम झालंय सगळं? झालंय, फक्त एक प्रॉब्लेम झालाय. काय? कुठल्या तरी पोलीस स्टेशनला तुमच्या नावाने केस झाली होती आणि त्याचा पुरावा आर्या मॅडम आणि शिंदे सरांकडे आहेत. काय? तुझ्या नावावर केस आहे? मला आठवत नाहीये. पोलीस स्टेशनचं नाव कळलंय तुला? नाही. एक तरी काम पूर्ण करत जा ना. सगळी कामं कशी अर्धवट करतेस? आता एवढं काम पूर्ण केलं त्याचं कौतुक नाही का तुम्हाला? इथे कौतुक सोळा चालल्या का डिंपल? चला साहेब 2 मिनिट. काय नाही 2 मिनिटं काय नाही. चला मॅडम. ऐका ना चव्हाण साहेब. चला प्लीज. अहो ऐका ना चव्हाण साहेब. कोर्टाची कार्यवाही सुरू करा. आरोपीला कडकऱ्यात उभा करा. मी सार्या, आरोपी अजित कुमारच देवीसिंग आहेत याचे पुरावे शोधण्यासाठी तुम्ही वेळ मागितली होती आणि कोर्टाने ती दिली होती. त्याचं काय झालं? पुरावे मिळाले का? माफ करा जज साहेब, पण आम्ही देवीसिंगचं कोणतंच ओळखपत्र अद्याप मिळवू शकलेलो नाहीये. जज साहेब, मी कडघराच्या बाहेर येऊन बोलू शकतो? परवानगी आहे. धन्यवाद. जज साहेब, आर्या मॅडमला असे कुठलेच पुरावे मिळणार नाही, कारण देवीसिंग नावाचा कोणी माणूस अस्तित्वातच नाहीये. अस्तित्वात आहे आणि ती व्यक्ती स्वतः तू आहेस. जज साहेब, हा माणूस इतका हुशार आणि शातीर आहे की याने स्वतःची ओळख जाणीवपूर्वक नष्ट केली आहे आणि अशी माणसं समाजासाठी फार घातक असतात. जज साहेब, मला एक कळत नाही, असा कोण माणूस आहे जी स्वतःची ओळख लपून बसेल? पण शक्यच नाहीये हे. शक्य आहे जज साहेब. आपल्या देशात अनेक माणसं आहेत जी रस्त्यावरती राहतात. गरिबीमुळे त्यांना साध्या साध्या सोयी सुविधा मिळत नाही. काही लोकांना तर राहण्याचं ठिकाण सुद्धा नसतं, स्वतःचं ओळखपत्र सुद्धा नसतं. काही लोक पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल अशा ठिकाणी वास्तव्य करतात. माझ्या माहितीनुसार देवीसिंगचे आई वडील रस्त्यावरती दगडफोडीचे काम करत होते. आणि अशा व्यवसायाशी संबंधित असणाऱ्या लोकांचं राहण्याचं ठिकाण हे सतत बदलत असतं आणि त्यामुळेच देवीसिंगचं ओळखपत्र अद्याप आम्हाला मिळालेलं नाहीये. हा, पण एक महत्वाचा पुरावा आमच्या हाती लागलेला आहे जज साहेब. तो मी कोर्टासमोर सादर करण्याची विनंती करते. परवानगी आहे.